नमस्कार. शिक्षक भरती 2025चं जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रियेला आता सध्या गती येणार आहे. आपल्याला माहिती आहे, की सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात जे काही रजिस्ट्रेशन असेल, त्यानंतर सेल्फ सर्टिफाय आहे, तर ते संपूर्ण उमेदवारांनी या ठिकाणी नोंद केलेलं आहे. आता जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया सध्या बघा होणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी शासन निर्णय देखील निर्गमित झालेले आहे. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा शासन निर्णय 30 जानेवारी 2026ला सध्या निर्गमित झाला होता. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात, तर त्या आपण सविस्तर बघा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचा हा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. त्याचं जे काही हेडिंग आहे ते म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत. बरोबर. तर ह्या ठिकाणी जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी प्रशासकीय मान्यता आहे ऑनलाईन कामकाजासंदर्भात, तर ती इथं बघा देण्यात आली. हा महत्त्वाचा शासन निर्णय 30 जानेवारी 2026चा ह्या ठिकाणी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही संदर्भ इथं 3 प्रकारचे संदर्भ देण्यात आले. एक म्हणजे शासन निर्णय आहे 14/1/2025चा. दुसरं जे आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र होतं 18/9/2025चं. आणि तिसरं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यांचं जे काही प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या 17/10/2025 रोजी संपन्न झालेली बैठकीचं इतिवृत्त होतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा हे 3 संदर्भ इथं देण्यात आले. आता ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहे तर ते आपण बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे. आणि त्याच्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही कंपन्या असतात तर त्या कंपन्या सध्या त्या ठिकाणी कामकाज दिलं जातं. आता त्या अनुषंगाने इथं म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी सन 2022 या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीचे कामकाज या ठिकाणी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत हाताळण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आता जी काही 2022ची पदभरती झाली होती शिक्षक पदभरती, बरोबर, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार जी काही पदभरती झाली होती, तर ती ह्या जी काही कंपनी आहे तलिस्मा, तर ह्या कंपनीमार्फत सध्या बघा त्या ठिकाणी करण्यात आली होती. म्हणजे जे काही ऑनलाईन कामकाज असतं, याद्या त्या ठिकाणी पब्लिश करण्यापासून संपूर्ण बघा त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पोर्टल जे काही रन होतं, तर ते ह्या कंपनीमार्फत सध्या बघा 2022मध्ये करण्यात आलं होतं. आणि या परीक्षा आधारे शिक्षक पद भरतीचा जो काही पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यातील कामकाज अनुक्रमे ह्या ठिकाणी जी काही रक्कम देण्यात आलेली आहे, तर त्या रक्कमे इतक्या खर्चात देखील बघा सदर जो काही शासन निर्णयावे प्रशासकीय मान्यता त्यावेळेला देण्यात आलेली आहे. बरोबर. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे प्रस्तावनेमध्ये की संदर्भ क्रमांक 2 मध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक पद भरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी पुन्हा या ठिकाणी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत किमान 1 वर्ष किंवा या ठिकाणी मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जो नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा यासाठी एकूण खर्च या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा यासह मान्यता देण्याचा जो काही प्रस्ताव आहे तर तो शासनात सादर केला आहे. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि रिक्त पदे भरण्याची तातडी आहे. सदर कामकाज संवेदनशील आणि अचूकपणे हाताळण्यासाठी नवीन एजन्सीला काहीसा अधिक कालावधी या ठिकाणी बघा लागू शकतो. म्हणून ह्या ठिकाणी जी काही तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या अचूक आणि गोपनीय कामाचा आलेला जो काही अनुभव आहे 2022 मध्ये, त्या कामकाजाच्या दरात कोणतीही वाढ न करणे, मूळ जे असेल त्या संदर्भात अट असेल, अन्वये कंपनीचे कामकाज जे असेल समाधानकारक वाटल्यास एका वेळी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची असलेली तरतूद इत्यादी बाबी प्रस्तावाच्या स्मरणार्थ सदर पत्रान्वये निदर्शन आणण्यात या ठिकाणी आलेलं आहे. आणि या बाबीचा विचार करून प्रकल्प अंमलबजावणी जी समिती आहे संदर्भ क्रमांक 3 नुसार सदर प्रस्तावास सहमती या ठिकाणी दर्शवली आहे. आणि त्याचप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती ऑनलाईन जे काही कामकाज हाताळण्यासाठी 1 वर्ष कालावधी करिता नव्या निविदा प्रसिद्ध करण्यास व त्यासाठी वार्षिक जो काही खर्च आहे अंदाजे खर्च इथं देण्यात आलेला आहे, इतक्या खर्चास देखील प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली आहे. सदर प्रकल्प अंमलबजावणी समितीने मंजूर केलेला प्रस्ताव जो आहे तर त्याला शासकीय मान्यता या ठिकाणी देण्याची बाब शासनाचा विचाराधीन होती. म्हणजे एक प्रकारे ह्या ठिकाणी जी काही 2022 मध्ये
ज्या पद्धतीने पदभरती तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत सध्या बघा त्या ठिकाणी राबवण्यात आलेली होती, जी काही ऑनलाईन पद्धतीने, तर तीच सध्या बघा इथं जे काही शासन निर्णय आहे, तर तो शासन निर्णय 2025ची जी काही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या परीक्षेचा आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची पुढील कामकाजाचं हाताळणीसाठी तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदत देण्यास व यासाठी एकूण खर्च रुपये या ठिकाणी अक्षरी रुपये देण्यात आलेले आहे. या शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे जी शिक्षक भरतीची ऑनलाईन प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी करण्यास अनुषंगाने तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड जी की 2022च्या पदभरती सध्या बघा त्यांनी पार पाडली होती, त्याच कंपनीला सध्या बघा या ठिकाणी पुढील जो काही 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी या ठिकाणी शासनाने जे काही मान्यता आहे तर ती मान्यता इथं दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आता ही जी कंपनी आहे तलिस्मा या कंपनीमार्फत सध्या बघा इथं होणार आहे. आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे काही मुद्दे आहे, किती पैसे त्या ठिकाणी लागणार आहे, किती दिले त्या संदर्भात ह्यामध्ये संपूर्ण ह्या JR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. एकंदरीत जी काही शिक्षक भरती 2025ची सध्या बघा होणार आहे, तर ती शिक्षक भरती तातडीने ह्या ठिकाणी एक शब्द होता तो तुम्हाला दाखवतो. इथं बघा शिक्षक अभियोगिता जी काही बुद्धिमत्ता चाचणी आहे 2025 या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आणि रिक्त पदं भरण्याची तातडी आहे, अशा पद्धतीचं हे JR मध्ये म्हटलेलं आहे. किंवा ह्या ठिकाणी बघा जे काही रिक्त पदं आहे तर ती लवकरात लवकर कशी भरली जाईल आणि लवकरात लवकर जी काही भरती प्रक्रिया या ठिकाणी बघा कशी सुरू होईल त्या अनुषंगाने सध्या जे काही पावले आहे तर ते सध्या इथं उचलताना आपल्याला पाहायला मिळते. आता कंपनी या ठिकाणी सध्या बघा निवडली गेली आहे आणि जी काही प्रक्रिया असेल आता पुढील प्रक्रिया तर ती लवकरात लवकर होणे देखील तितकंच अपेक्षित आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. तर सध्या हा एक महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तर तो सध्या इथं निर्गमित झाला आहे. आता ह्याच्यामध्ये लवकरात लवकर जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा या ठिकाणी जाहिरातीची असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल तर त्या लवकरात लवकर होणे देखील तितकंच गरजेचं आहे. तर सध्या हा एक महत्त्वाचा शासन निर्णय सध्या इथं निर्गमित झालेला आहे. अशा पद्धतीचे अजून जे काही शासन निर्णय असेल तर ते त्या ठिकाणी बघा निर्गमित होऊ शकतात. तर सध्या शिक्षक भरती 2025 संदर्भात जे काही नवीन शासन निर्णय आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील पाहायला मिळतील. तसंच आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी जी काही अपडेट असेल तर ती तुमच्यापर्यंत सध्या बघा येत जाईल. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाकी आपल्या चॅनलवर वेगवेगळे ॲनालिसिसचे व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकतात तुमच्या कॅटेगरीनुसार. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. ह्या संदर्भात काही कमेंट असेल, इतर काही बाबी संदर्भात कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढील एखाद्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.